दरवर्षी मी सिंदखेड राजाला 12 जानेवारीला येते। नवीन वर्षाची सुरुवात ही स्त्री शक्तीचा जागर करून आम्ही सगळे करतो आणि दरवर्षी इथे नतमस्तक होऊन एक नवीन ऊर्जेने वर्षाची सुरुवात आम्ही सगळेच करतो। लोकांच्या भावना खूप जुळलेल्या आहेत की आजकालच खूप चांगली आणि महत्त्वाची मागणी आहे। खरंच यावर्षी देखील पुन्हा एकदा विकास आराखड्याचा मुद्दा आलेला आहे, अजूनही विकास होत नाहीये। मी किती वर्ष हा मुद्दा मांडते। महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही निधी हा पाठवलेला होता आणि तो आम्ही सँक्शनही केला होता, पण आता तुम्ही बघताय की ज्या पद्धतीने जो हक्काचा निधी इथला होता, जो पासही झाला होता महाविकास आघाडीच्या काळामध्ये, तो दिलाही होता, पण त्याची अंमलबजावणी या शिंदे ट्रिपल इंजिनच्या या भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून होत नाहीये। ताई, आपण दरवर्षी या ठिकाणी येता नतमस्तक होता, मोठ्या लाखोचा जनसमुदाय असतो, मात्र यावर्षी गर्दी कमी दिसते। मराठा ओबीसी हा जो त्याचा परिणाम होतो आपल्याला? नाही, मला असं वाटत नाही। पेरण्या शेतकऱ्यांची मोठे प्रश्न आहेत, मला गर्दी कमी असं अजिबात वाटत नाही। आज 12 जानेवारीचा या ठिकाणी उत्सव असतो, मात्र नरेंद्र मोदी नाशिकला येतात आणि काय प्रतिक्रिया असते? मला असं वाटतं ते देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांनी कुठे जायचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि ते देशाचे प्रधानमंत्री आहेत, पण महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांनी जबाबदार मंत्री महोदय सकाळी लवकर इथे पाठवणं पाहिजे होते, ही आमची अपेक्षा होती। जिजाऊ भक्तांची माहिती होती की मोदी योगायोगाने आज आलेले महाराष्ट्रात, तर त्यांनी जिजाऊंचं मला असं वाटतं माननीय जो कोणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्र्यांनी तरी आलं पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती राहील। तुम्ही बघताय महाविकास आघाडीच्या काळात विकास आराखड्यासाठी निधी आणला होता, पण हे भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे त्यांच्याकडून तुम्ही बघताय की या समोर जो निधी द्यायचा होता त्याला त्या ज्या पद्धतीने जितक्या लवकर द्यायला पाहिजे होता तो दिलेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।